रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 281 ते 296. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ अनेक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे. हे अर्जुना आघवे पारुशेल, इंद्रियांची असंगती, जिये पसरू होतसे मती. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ, जे बुद्धी होईल निश्चळ. तै पावसी तू सकळ योग स्थिती. तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रायो आघवा. मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीट तुझ निके. ते पुसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे, म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते. काय म्हणिपे स्थित प्रज्ञा ते, ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे, तो कैसिया चिनी जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित, तो कवने स्थिती असे, कैसे निरूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू, जो षडगुणाधिकरणू. तो काय तेथ नारायणू, बोलतू असे. म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी. तो अंतराय स्वसुखेसी करीती वसू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू, अंतकरण भरितू. परी विषया माझी पती तू, जेने संगे कीजे. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे. तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगू नाही चित्ती. आणि सुखाची आरती अडपैंजेना. अर्जुना तयाच्या ठाई, कामक्रोधू सहजे नाही. आणि भयाते नेने कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, तो जानपा स्थिर बुद्धी. जो निरसुनी उपाधी, बेदरही तू. अर्थ: त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन आत्मज्ञान प्रकट होईल. आत्मज्ञानामुळे तुझे मन सहजपणे निरीच्छ बनेल. अर्जुना, तुझ्या मनाची अशी स्थिती झाल्यावर याच्या पुढे काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टींचे स्मरण करावे, या क्रिया बंद पावतील. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी विषयांकडे पसरलेली असते, ती बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त झाली की सहजपणे स्थिर होते. समाधी सुखात ज्यावेळी बुद्धी स्थित होते, त्यावेळी निष्काम कर्मयोग प्राप्त होतो. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा, हा तुमचा सर्व अभिप्राय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तरी हे कृपानिधी, आपण तो स्पष्टपणे सांगावा. त्यावेळी अच्युत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुला योग्य वाटेल ते समाधानी मनाने विचारावे. हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा, हे आपण सांगावे. ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि जो सदैव समाधी सुखात रममान झालेला असतो, त्याला कोणत्या लक्षणाने जाणावे. हे लक्ष्मीपती देवा, तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे आचरण करत असतो, हे सर्व आपण मला सांगावे. तेव्हा यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर या 6 गुणांचा आश्रयस्थान असलेला श्रीकृष्ण बोलू लागला. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ऐक. मनामध्ये जी अतिशय वाढलेली विषयांची आसक्ती असते, ती आत्मसुखात विघ्न निर्माण करीत असते. जो सदैव तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयात पतन होते, तो काम ज्याच्या मनातून पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि ज्याचे मन सदैव आत्मसुखात रममान असते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो असे जाण. नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तात उद्वेग निर्माण होत नाही आणि सुखाच्या इच्छेत जो अडकला जात नाही, अर्जुना, त्याच्या अंतःकरणातील काम, क्रोध सहजच नाहीसे झालेले असतात. तो सर्व काळी भययुक्त असतो. विश्व चैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो. असा जो अमर्याद आणि सर्व प्रकारच्या उपाधींचा त्याग करून भेदरहित झालेला असतो, तो स्थितप्रज्ञ होय, हे जाणावे. रामकृष्ण हरी.